तो हॅलो फ्रेंड, वेलकम टू माय ब्लॉग। तर आज आहे रक्षाबंधन, तर त्यासाठी मी हे आउटफिट घातलेला आहे। कशी दिसते नक्कीच सांगा। तर आता माझं खरं बोलत आता सगळं काम वगैरे राहिलेलं आहे बघा, तुम्हाला दाखवते। हे बघा, आता मी हे सगळं काम करायला घेणार आहे। एवढं भांडे कपडे माझे सगळं पडलेलं आहे, खूप घर घाण झालेलं आहे। पोराने खूप घर असं घाण करून ठेवलंय। बेडवरचं मी आवरलेलं आहे थोडं, पर रिटर्न कपडे वगैरे त्यात पडलेत। तर चला, तर मग आता काम करायला घेऊया। माझ्या बाबूची किरकिर बघा माझ्या पाठी। काय पाहिजे का? सारखं सारखं काय रडतो तू? तुला रक्षाबंधन नाही करायचे? अरे तुला बहिणीला गिफ्ट द्यायचं असतं। घेऊन ये ना तू। घेऊन ये। त्यांच्यापाशी खेळायला मी जाते का तू जाते, मला ते सांग। मग तू बोल जा, मला ते बोल, माझे रिक्षा मला पाहिजे। चला, तर मग आपण काम करायला घेऊयात। सगळं काम तसंच पडलेलं आहे। पोराच्या नादात मी बसले, त्याला घेऊन तो रडत होता। त्याची बाजूवाल्यांनी गाडी घेतली ना, त्याच्यामुळे तो मला बोलत होता तू दे आणून, तू दे आणून। मी बोलले मी काम करते रे बाबा, तू जा घे जा जाऊन। माझ्या निसं पाठीत त्याचं रड घालण्याचं इथं आता आवाज मी हे केलाय, त्याचा आवाज निसा रडणंच चाललंय त्याचं। मी माझे व्हिडिओ चालू केले, गॅस वगैरे घासते, मी बोलले व्हिडिओ काढते, 2 मिनिटं काढते ठेवते, काढते ठेवते। आणि ह्याचं नुसते किरकिर माझ्या पाठीमध्ये, त्याला वरडले जोरात मी। तेव्हा जाऊन गप्प बसला आणि मला बोलतो किती बोलते आता, गप ना। असा तर माझा मुलगा असा पूर्ण वैताग आणून दिलाय। मग हे सगळं टाईल्स वगैरे घासून घेते। तसं मी दररोज काही 5-5 मिनिटाला गॅस वगैरे पण पुसत असते। पण कधी गॅस कसं आहे माहिती का, जसं असं एवढं स्वच्छ किती पण स्वच्छ ठेवा, पण 2 मिनिटात काय बनवलं तर लगेच घाल। भांड्याचा पसारा बघू शकते गॅस किती पडले मला, खूप असे भांडे पडले। आता सगळं वॉश वगैरे करून घेते। तर बघू शकते सगळं झालंय माझं काम वगैरे। इथं मी फास्ट रुटीन टाकले। आता मला कपडे लावायचे मशीनला। ती मशीन एक काल माझी अटकून गेलती, काय त्याच्यात अटकलेलं काय माहिती। मी 2दा लावले अशीच, तर कुरकुर आवाज आला आणि पटकन अशी ती मशीन मधून काहीतरी निघलं असं वाटलं। सगळं झालंय। मी बोलले हे घाण झाले, बोर्ड जरा पुसून घेते। बोर्डवर पण तिथं धूळ वगैरे बसते ना, म्हणून। तर भांडे आणि माझं हे झालं गॅस धुवून। तर आज जायचं आहे रक्षाबंधनला, म्हणून मी आज काम सकाळीच करत आहे, लवकर नाही तर मी लेटच करते। कारण कसं माहिती का, सकाळचा दिवस जातो पण संध्याकाळचा दिवस मला जातच नाही। तर बघू शकते सगळं आता सगळं काम झालंय, झाडू पोछा भांडी कपडे आणि हे सुद्धा झालंय। जेवण पण बनवून घेतलंय मी, संध्याकाळचं पण बनवून घेतलंय, कारण मी 12-12ला येते तिकडनं। मग तेव्हा आल्यावरती मग हे करायला बघू शकते। आता मी सगळं तयारी करून झालेलं आहे माझं। मी हा ड्रेस घातलेला आहे, आता तयारी करायला घेऊ, मग त्यानंतर माझ्या पोराचा वापस बघायला लावतात। घेऊन ये टिक्का पण। हे बघा, तयारी केलेली आहे मी। केस खुले ठेवत नाही मी, पण आपले व्हिडिओ काढण्यासाठी मी आपले तेवढ्या पुरती दाखवले खुले ठेवून। नाही तर मी 2 मिनिटं पण खुले ठेवत नाही। मला ह्या प्रेग्नेन्सीमध्ये एवढा चिडचिडपणा होतो ना की मला 2 मिनिटं पण केस काय, मला काहीच मेकअप वगैरे पण करून वाटत। आता जायचंय म्हणून केलंय। तर माझा मेकअप कसा वाटला नक्कीच बघा। घाम भरपूर सुट्टे, गरम होतं मला भरपूर, चिडचिडपणा पण भरपूर होतो। मी काही साडी वगैरे घातली नाही, साडी घालण्याचं आपल्यात कॅपॅसिटी नाही, म्हणून मी आपला डेली रिपीटचा घातला। माझ्या पोराला मी वरडलेले तर कसा झोपलाय बघा, तो ओरडून तसाच झोपला। मग मी बोलले जाऊ दे, तो आम्ही निघणार होतो, त्याच्या पप्पांना ट्रॉफिक मध्ये अडकलेले,
मग ट्रॉफिकमध्ये अडकलेले तर मी बोलले आता आम्ही निघतो. तर बघते तर तो झोपलाय. मग मी कपडे वाळत घातलेले काढले. ते बोलले घेते घडी घालून, त्याचा पप्पा येईन. त्याच्या पप्पाला बोलले मी येते पण आता तो येईन, जाऊ दे बोलले. तो वापस चालायला पण लागतं आमच्या इथनं भरपूर, म्हणून मग मी आहेत तेवढे कपडे तरी घडी घालून घेते. तर आज माझा रक्षाबंधनचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा कमेंटमध्ये. हे बघा माझे मिस्टर आलेले आहेत. त्याला मी बोलले ते मला बोलते आले नाही, मला वाटलं आले असं अर्ध्या तासात. मी बोलले अरे तुझा पोरगा बघ कसा झोपलाय. आणि तो मस्तपैकी तो झोपलाय. त्याचा पप्पा त्याला चिडवण काढते. त्याच्या पप्पाला वाटलं तो नाटकच करतोय का काय, पण नाटक नव्हतं करत, तो खरंच झोपलेला. मग त्याच्या पप्पाने त्याला उचलला आणि मग मी त्याला बोलले चला आता आम्ही निघलोय. त्याचे पप्पा बोलतात आरव झोपलाय, आरवला घेऊन निघलोय. मग आता शिड्या उतरते खाली. आमचे मी किती सेकंड फ्लोअरला राहते पनवेलला, भोकरवाडा इथे. आणि आमची रिक्षा आहे ज्याच्या आमचं सगळं काही चालतं. इथं वरती माझ्या नवऱ्याने माझं नाव ठेवलंय बायडी, आणि इथं खाली आरव नाव आहे मधोमध आरव. आणि इथं आता टर्न वगैरे घेते आणि आता आम्ही निघतोय रक्षाबंधनला. त्यांना उशीर झालता यायला, तरी ते आले. त्यांना आम्हाला पण जायचं होतं मिस्टरांना. माझा पोरगा झोपलाय म्हणून त्यांना झोपूनच ठेवलाय. आणि मग निघलो आम्ही. आणि आता आमच्या इथला हा रस्ता आहे बघू शकता. असं एवढं खूप 10-15-20 मिनिटं मला वाटतं नाही 10-15 मिनिटं तर इथनं चालावंच लागतं. म्हणून मला जायचं बोललं ना तर फार चिवाव येतं. म्हणून मी त्यांना मिस्टरांनाच बोलून घेते, त्याशिवाय जात नाही. मग वापस बाहेर जाऊन रिक्षा पकडा, मग तिथनं चाला वगैरे वगैरे. तर हे आमचा हे जुना ब्रिज आहे तिकडचा आमच्या इकडचा, आणि हे इकडचा नवीन ब्रिज झालेला आहे बघा. तो ब्रिज पूर्ण पडायला असा आलेला आहे, म्हणून हे ब्रिज बनवला आता. आणि ट्रॉफिक लागलेली इकडं भरपूर आखोरलेला. आणि मग कसं तरी त्याला यायला पण ते लवकर निघलेले, पण त्या ट्रॉफिकमुळेच अडकलेले. आता जाताना तरी एवढी ट्रॉफिक नव्हती, तरी पण मी बघू शकता किती स्लो अशा गाड्या चालत. आज रक्षाबंधन आहे ना म्हणून ट्रॉफिक. आणि तिथं ती दिसली बिल्डिंग बालाजी, ते बिल्डिंग मुळे बोलते इथं बडबड चालू आहे. भेटूया पुढे कामाविषयी त्याची बडबड अशी चालूच आहे. तर आम्ही बोलत बोलत मस्तपैकी चाललो आहे. चला तर मग बाय, भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. कसा वाटला माझा आज रक्षाबंधन ब्लॉग. तर राखी बिखी बांधायला मी काढलेला नाहीये व्हिडिओ, फोटो वगैरे काहीच. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.